नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचा अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण काल म्हणजे संडे होता आणि संडेच्या दिवशी मी पूर्ण आठवड्याचं करंट अफेअर्सचं जे काही आपण शिकतो तर ते कंबाईन करून एक लेक्चर अपलोड करत असतो. पण मागच्या आठवड्यात आपलं रेग्युलर लेक्चर झाले नव्हते आणि मग त्यामुळे या संडेला मी काही ते लेक्चर अपलोड केलेलं नव्हतं. आज इथून पुढे आपले कंटिन्यू सेशन होईल आणि मागचे जे काही सेशन मिस झालेले आहे त्यामधले क्वेश्चन सुद्धा आपण या नवीन क्वेश्चन मध्ये या नवीन डे वाईज करंट अफेअर्स मध्ये ऍड करत आहोत. तर तो तुमचा पाठीमागचा सुद्धा पोर्शन कव्हर होणार आहे आणि या मंथ एंडिंगला तुम्हाला एक कंबाईन करून व्हिडिओ जो आहे तो या आठवड्याचा दिला जाईल. यावेळी मी मंथली करंट अफेअर्स घेण्याचा सुद्धा प्रयत्न करत. तर बघा, 28 जुलै 2025 आपण करंट अफेअर्सचं सेशन अभ्यासत आहोत. तुम्ही जर ही सिरीज डेली बघत असाल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. जुलै 2025 मध्ये भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण चे नवे अध्यक्ष कोण बनले आहे? तर इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर याचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे अजय सेठ, ज्याला शॉर्टकट मध्ये IRDAI असं म्हटलं. तर इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण. आता अजय सेठ जे आहे ते कोणाची जागा घेणार आहे? तर देबशिष पांडा यांची ती जागा घेणार आहे. यांची नियुक्ती 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असणार आहे. बघा, आता नियुक्तीविषयी प्रश्न आहे तर महत्त्वाच्या नियुक्त्या बघून घेऊया. रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आहे सोनाली मिश्रा, महत्त्वाचा आहे बघा. रिसर्च अँड अनालिसिस विंग रॉचे नवे प्रमुख बनलेले आहे पराग जैन. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन डेप्युटी गव्हर्नर बनलेले आहे पूनम गुप्ता. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक बनलेले आहे सोहनी राजोला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिव बनलेले आहे निधी तिवारी. तर पंतप्रधानांचे 2 सचिव आहे, एक आहे PK मिश्रा आणि दुसरे आहे शक्तिकांत दास आणि तिसरे सचिव आहे निधी तिवारी. इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष बनलेले छल्ला श्रीनिवासलू शेट्टी. पहिल्या महिला कायदा सचिव बनलेले आहे अंजू राठी राणा. कार्यकारी संचालक RBI मध्ये बनलेले आहे अजित रत्नाकर जोशी. संरक्षण खात्याचे प्रमुख नियंत्रक बनलेले डॉक्टर मयंक शर्मा. सेबीचे म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे 11वे अध्यक्ष बनलेले तुहिनकांत पांडे. तर या सेबीची स्थापना शेअर मार्केटवर कंट्रोल मिळवण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी 1988 मध्ये करण्यात आली होती. पुढे जाऊन 1992 मध्ये हिला वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. 10वे अध्यक्ष होत्या माधवीपुरी बुच. रतन टाटा एंडोन्मेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष आहे एन चंद्रशेखरन. सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक आहे अमृत मोहन प्रसाद. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आहे DK सुनील. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड वर प्रश्न येऊ शकतो कारण ही भारताची 14वी महारत्न कंपनी बनली आहे. पुढे जाऊया. दुसरा क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा आहे. जुलै 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर जो पासपोर्ट इंडेक्स आहे, पासपोर्ट जगात सगळ्यात शक्तिशाली पासपोर्ट कुणाचा आहे? शक्तिशाली पासपोर्ट कुणाचा आहे? तर हे कशावरून समजतं, हे कशावरून आपल्याला कळतं? तर तुम्ही एक टर्म जी आहे, एक शब्द जो ऐकला असेल, काय शब्द आहे? व्हिसा. व्हिसा शब्द ऐकला असेल. जर आपल्याला एखाद्या दुसऱ्या देशामध्ये जायचं असेल तर आपल्याला त्या देशाचा व्हिसा घ्यावा लागतो. मग तो व्हिसा शिक्षणाशी संबंधित, नोकरीशी संबंधित, त्यानंतर पर्यटनाशी संबंधित असू शकतो. मग त्याचा एक स्पेसिफिक कालावधी असतो. मग आता समजून घ्या की एखाद्या देशाचा पासपोर्ट जर तुम्ही धारण करत आहात किंवा तुमच्याकडे जर तो असेल आणि तुम्हाला दुसऱ्या देशात जायचं आणि व्हिसाची पण गरज नसेल तर अशा देशाचा जो पासपोर्ट आहे तो सगळ्यात जास्त पॉवरफुल असतो. फॉर एक्झाम्पल इथं जर आपण बघितलं तर इथं सगळ्यात पॉवरफुल पासपोर्ट सिंगापूरचा आहे. 193 देशामध्ये सिंगापूरचे नागरिक विदाऊट व्हिसा जाऊन तिथं व्हिजिट करून येऊ शकतात. म्हणजे बघू शकता तुम्ही सिंगापूरचा पासपोर्ट इतका पॉवरफुल का आहे ते. त्यानंतर 2 नंबरला जपान आणि दक्षिण कोरिया आहे. 190 देशांमध्ये त्यांना व्हिसा मुक्त प्रवेश आहे. त्यानंतर भारत जो आहे तो 77व्या स्थानावर जो आहे तो पोहोचलेला आहे. तर भारताचं स्थान काय आहे? 77व. भारतीय म्हणून आपल्याला किती देशात व्हिसा मुक्त प्रवेश आहे? तर ॲज अ भारतीय म्हणून आपल्याला 59 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवेश आहे. आपण जर बघितलं 2024 मध्ये तो होता 57 देशांमध्ये, आता त्याची संख्या झालेली आहे 59. म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्या देशाचा पासपोर्ट जो आहे तो पॉवरफुल होत चाललेला आहे. आपण जर बघितलं तर व्हिसा मुक्त देश वाढले तसं आपली रँकिंग पण सुधारली.
जी 2024 मध्ये 85 रँक होती आणि 57 देशामध्ये आपल्याला व्हिसामुक्त प्रवेश होता, ती आता आपली रँकिंग जी आहे तर ती 77 वर आलेली आहे. म्हणजे जवळपास 8 अंकांनी आपण झेप घेतलेली आहे. तर हेनले पासपोर्ट इंडेक्सवर आता तुम्हाला कशाही प्रकारे प्रश्न विचारण्यात आला तर मला नाही वाटत की तुमचं उत्तर चुकू शकतं. पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन, जुलै 2025 मध्ये भारतीय तटरक्षक दलाला मिळालेल्या नवीन प्रदूषण नियंत्रक जहाजाचं नाव काय आहे? तर भारतीय तटरक्षक दलाला एक नवीन जहाज जे आहे प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी ते मिळालेलं आहे समुद्र प्रचेत. आता बघा डिटेल स्वरूपात आपण इथं माहिती जी आहे तर ती अभ्यासणार आहोत. इथं तुम्हाला छोटं छोटं दिसत असेल पण मी जे काही सांगतो ते तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. मी इथं हायलाइट करतो वाटलंच तर. ही जी पीपीटी आहे ही तुम्हाला आपल्या करंट अफेअर्सच्या बॅचमध्ये ऍप्लिकेशन मध्ये मिळून जाणार आहे. तर बघा मित्रांनो, भारतीय तटरक्षक दलासाठी हे जहाज जे आहे INS प्रचेत जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे. आता हे कोणी बनवलं तर हे बनवलेलं आहे GSL ने. GSL म्हणजे काय तर गोवा शिपयार्ड लिमिटेडने. कुणी बनवलेलं आहे तर गोवा शिपयार्ड लिमिटेडने. मग याचं जलावतरण कुठे झालेलं आहे म्हणजे याला नौदलाला कुठे सुपूर्त करण्यात आलेलं आहे, सॉरी तटरक्षक दलाला, तर वास्को द गामा शिपयार्ड गोव्यामध्ये जिथं आहे तर तिथं तटरक्षक दलाच्या हवाली या जहाजाला करण्यात आलेलं आहे. स्वदेशी जहाज हे 72% कंपोनंट जे आहे स्वदेशी इथं वापरण्यात आलेले आहे. हे महत्वाची बाब तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 114 मीटर लांबी आहे, 16.5 मीटर रुंदी आहे, 4170 टन वजन आहे. यावर 14 अधिकारी आणि 115 कर्मचारी राहू शकतात. एवढी या जहाजाची कॅपॅसिटी किंवा क्षमता आहे, एवढा क्रू लागणार आहे. आपण जर बघितलं तर हे जे जहाज याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, याला 2 हात असणार आहे. म्हणजे आपण जर बघितलं त्याच्या 2 बाजूंना स्विम्पिंग आर्म्स बसवण्यात आलेले आहे. समुद्रामध्ये जे काही तेलाची गळती होते तर ते तेल जमा करण्यासाठी या जहाजाला हे हात असणार आहे. मग ते जहाज ते तेल गोळा करणार आहे. त्याचबरोबर तेल गळती कुठं होत आहे का हे शोधण्यासाठी यावर रडार सुद्धा आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर हे काय करणार तर समुद्रावरील तेल गोळा करणार आणि ते साठवून कुठे ठेवणार तर या जहाजावर तशा टँकच्या सुविधा सुद्धा आहे. त्या टँक मध्ये ते तेल साठवलं जाईल आणि पाणी जे आहे तर ते परत समुद्रामध्ये सोडून दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारचं प्रदूषण नियंत्रण करणारं हे जहाज. मग आपलं सरकार जे आहे ते 2 जहाज गोवा शिपयार्ड लिमिटेड कडून बनवून घेत आहे. मग त्यातलं हे दुसरं जहाज होतं ज्याचं नाव आहे समुद्र प्रचेत. मग पहिलं जे जहाज आहे त्याचं नाव काय होतं तर त्याचं नाव होतं समुद्र प्रताप. तर समुद्र प्रताप हे पहिलं जहाज, समुद्र प्रचेत दुसरं जहाज. जहाजाचं काम काय, कुणी बनवलं, आपण प्रॉपर इथं अभ्यासलेलं आहे. आय होप सगळ्यांना व्यवस्थित समजलं असेल. लेक्चर समजत असेल तर लेक्चरला लाईक सुद्धा करत चला. पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन, जुलै 2025 मध्ये कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या व्यक्तीला 7 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे? तर बघा मित्रांनो, दिल्ली सरकारने ऑलिम्पिक मध्ये जो गोल्ड मेडल जिंकल त्याला 7 कोटी रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे. जो सिल्वर मेडल जिंकल त्याला 4 कोटी रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे. आणि जो कांस्य पदक जिंकल त्याला 3 कोटी रुपयाचं बक्षीस जे आहे तर ते दिल्ली सरकारने जाहीर केलेलं आहे. तर नेक्स्ट जे ऑलिम्पिक होणार आहे त्या ऑलिम्पिक मध्ये पदक विजेत्यांना ही बक्षिसं दिल्लीच्या सरकारमार्फत दिली जाणार. सुवर्ण पदक जिंकलं 7 कोटी, रौप्य पदक जिंकलं 4 कोटी, कांस्य पदक जिंकलं 3 कोटी. पुढे जाऊया. आता बघा आपण जर बघितलं तर मी तुम्हाला हे सांगितलं रौप्य पदक जिंकणाऱ्याला 5 नाही 4 कोटी दिले जाणार आहे आणि कांस्य पदक जिंकणाऱ्याला 3 कोटी इथं दिले जाणार आहे. पुढे जाऊया. 5वा क्वेश्चन आहे, भारतातील पहिला पूर्णपणे स्वदेशी 50 किलोवॅट क्षमतेचा भूऔष्णिक वीज प्रकल्प कोणत्या राज्यात विकसित केला जाईल? तर बघा मित्रांनो, पहिला भारतातील स्वदेशी 50 किलोवॅट क्षमतेचा भूऔष्णिक वीज प्रकल्प जो आहे तर तो अरुणाचल प्रदेशमध्ये बनवला जात आहे. लक्षात ठेवा, स्वदेशी प्रकल्प असणारे अरुणाचल प्रदेशमध्ये भूऔष्णिक प्रकल्प जो आहे 50 किलोवॅट क्षमतेचा तो बनवला जात आहे. पुढे जाऊया. 6वा क्वेश्चन महत्वाचा आहे. 62 वर्षाच्या सेवेनंतर 19 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये भारतीय हवाई दलाकडून कोणते लढाऊ विमान अधिकृतपणे निवृत्त होईल? तर भारताचा हवाई दल जे आहे तर ते MiG-21 विमानाला निवृत्त करणार आहे. तर बघा, भारतीय हवाई दलामध्ये सामील करण्यात आलेलं एक विमान होतं. याने आपण जर बघितलं तर कारगिलचं युद्ध, त्याचबरोबर जर बघितलं तर आपण बांगलादेशला स्वतंत्र करण्यासाठी जे पाकिस्तान विरुद्ध युद्ध लढलं होतं त्यामध्ये सुद्धा
या विमानाने भाग घेतला होता 1965 युद्ध. तर या विमानाला आपण जर बघितलं तर 1963 मध्ये आपल्या हवाई दलामध्ये ऍड करण्यात आलं होतं. भारताने 1961 मध्ये जाहीर केलं होतं की आम्हाला हे विमान पाहिजे आणि ते विकत घेण्याशी संबंधित रशियासोबत करार केला होता. रशियाची एक कंपनी आहे मिकोयान गुरेविच, तर यांनी या विमानाचं डिझाईन तयार केलं होतं. हे आपण जर बघितलं तर हे जे आहे तर हे भारताने सामील केलेलं पहिलं सुपरसॉनिक फायटर जेट होतं. लक्षात ठेवा 1963 मध्ये आपण हवाई दलामध्ये त्याला सामील केलं होतं. MiG-21 विमानाचं नाव आहे, लक्षात ठेवा. आता MiG-21 ची जागा कोण घेणार आहे, तर आपण तेजस विमान बनवत आहोत बघा. तर जी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जी आहे HAL जी आहे तर ती तेजस विमान बनवते आहे. तर तेजस मार्क 1A व्हेरियंट जे आहे तर ते MiG-21 ची जागा घेणार आहे. तर लक्षात ठेवा. पुढे जाऊया आपण. बघा मित्रांनो, आपण 5 ऑगस्ट पासून राज्यसेवा 2026 साठी फाउंडेशन बॅच सुरू करत आहोत. ही बॅच अगदी स्टेट बोर्ड आणि NCERT पासून सुरू होणार आहे. 2026 ला आपण टार्गेट करतो, 2026 एक्झामला आपण टार्गेट करत आहोत. तर ही बॅच 18 महिन्यांचा कालावधी या बॅचचा असणार आहे. आपण जर बघितलं तर 5 ऑगस्ट पासून ऍडमिशन सुरू होणार आहे. प्री मेन्स इंटरव्ह्यूचं सिलेबस यामध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे. प्लस अदर ज्या काही बॅचेस आहे आपल्या अभ्यास मित्र ॲपवर आपण वेगवेगळ्या बॅचेस सुरू केलेल्या त्या तुम्हाला या बॅच सोबत फ्री ऑफ कॉस्ट दिले जाणार आहे. त्यानंतर कंबाईन फाउंडेशन बॅच देखील आपण सुरू केलेली आहे. ही बॅचची आवृत्ती 4थी आहे. पहिल्या ऑलरेडी 3 बॅच फुल झालेल्या आहे आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर रेकॉर्ड ब्रेक ऍडमिशन झालेले आहे. जर तुम्हाला 4थी बॅच जर जॉईन करायची असेल तर याच्या ऍडमिशन 5 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. बघा मित्रांनो, यापूर्वीची जी राज्यसेवेची फाउंडेशन बॅच होती ती 2025 साठी होती. ही 2026 साठी आपण पहिली फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे. कंबाईन साठी पूर्व परीक्षेसाठी विजेता बॅच 1 आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच 2 आहे आणि यशोदय बॅच जी आहे ती आपण ग्रुप सी च्या मेन्स साठी सुरू केलेली बॅच आहे. बघा, त्याचबरोबर राज्यसेवेच्या आणि कंबाईनच्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची PYQ ची सिरीज 21,000 प्लस PYQ ची सिरीज आपण सुरू केलेली आहे, ज्यामध्ये सब्जेक्ट वाईज देखील तुम्हाला लेक्चर बघायला मिळणार आहे. हा आपला अभ्यास मित्राचा नोट्स पॅक आहे. ही टेस्ट सिरीज आहे, ही तुम्हाला बॅच मध्ये बघायला मिळेल. तुम्ही हे सेपरेट ऍप मध्ये बघायला मिळेल, हे सेपरेट जॉईन करू शकता किंवा जे काही राज्यसेवेचे बॅचेस आहे त्यामध्ये टेस्ट सिरीज बघायला मिळेल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला सेपरेट घ्यायची गरज नाहीये. आणि नोट्स पॅक जो आहे तर तो तुम्हाला अभ्यास मित्राची जी तुम्ही बॅच घ्याल त्यामध्ये तुम्हाला त्या नोट्स मिळून जाईल. प्रिलिमची बॅच घ्या किंवा मेन्सची बॅच घ्या. आता प्रत्येक बॅचवर डिस्काउंट उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला आपलं अभ्यास मित्र ऍप डाउनलोड करायचे. ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर यामधून तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची. कॅटेगरी सिलेक्ट केली की कंबाईनची बॅच पाहिजे, राज्यसेवेची बॅच पाहिजे, त्यामधून तुम्ही बॅच सिलेक्ट करा. तुमची बॅच सिलेक्ट केल्यानंतर सगळ्यात शेवटच्या ऑप्शनवर या, शेवटी या हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाच्या ऑप्शनवर या आणि तिथे CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाका, अप्लाय करा. फी मध्ये डिस्काउंट होऊन जाईल आणि आपला प्रवेश निश्चित करा आणि क्वालिटी एज्युकेशनचा अनुभव घ्या. पुढे जाऊया. 7वा प्रश्न आहे, भारताच्या सायबर संरक्षण तयारीला बळकटी देण्याच्या उद्देशाने जुलै 2025 मध्ये राष्ट्रीय सायबर सुरक्षा सराव भारत NCX 2025 उद्घाटन कोणी केलं. तर बघा, सायबर सुरक्षा हे मोठं चॅलेंज असणार आहे भविष्यामध्ये. तर आपल्या पूर्ण भारतीय नागरिकांचा डाटा आहे, आधार कार्डचा डाटा किंवा आपले जे काही बँक अकाउंटचे डाटा आहे RBIचे तिथं, तर याला पुढे धोका निर्माण होऊ शकतो. तुम्ही अलीकडे स्पेशल ऑप्स नावाची सिरीज सुद्धा बघितली असेल. तर आपण जर बघितलं तर एक देश दुसऱ्या देशाच्या जे काही डेटा आहे तर ते चोरण्यासाठी त्यावर अटॅक वगैरे करत असतो. तर याला बळकटी देण्यासाठी किंवा याबाबत प्रिपेअर राहण्यासाठी राष्ट्रीय सायबर सुरक्षा सराव जो आहे भारत NCX नावाने, तर त्याचं उद्घाटन जे आहे ते TV रविशंकर यांनी केलेलं आहे, रविचंद्रन यांनी केलेलं आहे. तर TV रविचंद्रन हे कोण आहेत? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहे. तर त्यांनी आपण जर बघितलं तर राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाचे कुलगुरू बिमल एन पटेल यांच्यासोबत काय केलेलं आहे तर या सरावाचं उद्घाटन जे आहे तर ते केलेलं आहे. इंडिया NCX 2025 असं याचं नाव आहे, लक्षात ठेवायचे. राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाने राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाच्या सहकार्याने याचं आयोजन केलेलं आहे. थीम आहे एनहान्सिंग द ऑपरेशनल प्रिपेअर्डनेस ऑफ इंडियन सायबर स्पेस. पुढे जाऊया. 8वा प्रश्न, कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत कार्बन डायऑक्साईडचा
कार्बन डायऑक्साईड पासून अन्न तयार करण्याचे तंत्र विकसित केलं आहे? तर बघा मित्रांनो, कोणतीही जैविक गोष्ट जर आपण बघितली तर त्यामध्ये तुम्हाला कार्बनचं प्रमाण बघायला मिळेल. मग कार्बन डायऑक्साईड पासून अन्न सुद्धा तयार होऊ शकतं आणि त्याबाबतचं तंत्र जे आहे ते चायनाने विकसित केलेलं आहे. तर आपण जर बघितलं, चायनीज जे शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी कार्बन डायऑक्साईड पासून काय बनवायला इथं सुरुवात केलेली आहे? अन्न. मग ते प्रथिनं, कार्बोहायड्रेट्स, चरबी या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. याला हवेपासून अन्न बनवण्याची प्रक्रिया देखील असं म्हटलं जातं, कारण हवेमध्ये काय असतो? कार्बन डायऑक्साईड असतो आणि त्यापासून हे अन्न जे आहे ते चीनी संशोधक जे आहे ते बनवत आहे. पुढे जाऊया. 9वा प्रश्न. जुलै 2025 मध्ये कोणत्या देशातील प्रसिद्ध बौद्ध मंदिर वस्कोदुवा श्री सुबुती विहारय येथे अशोक स्तंभाची प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आलं? तर हे जे काही फेमस बौद्ध मंदिर आहे वस्कोदुवा श्री सुबुती विहारय, यामध्ये अशोक स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे. हे मंदिर श्रीलंकेमध्ये आहे. कुठं आहे? श्रीलंकेमध्ये आहे. 21 जुलै 2025 रोजी या ठिकाणी अशोक स्तंभ जो आहे तो उभारण्यात आला होता. कोलंबो पासून 42 किलोमीटर दक्षिणेला हे ठिकाण आहे. 10वा प्रश्न आहे. जुलै 2025 मध्ये 45 वर्षाच्या वयात वर्ल्ड टेनिस असोसिएशनच्या व्यावसायिक एकेरी सामना जिंकणारी जगातील दुसरी सर्वात वयस्कर महिला टेनिस खेळाडू कोण बनली? तर ती बनली व्हीनस विलियम्स. असं करणारी ती दुसरी वयस्कर महिला खेळाडू ठरलेली आहे. पहिली आहे मार्टिना नवरातिलोवा. हिने 2004 मध्ये 47 वर्ष असताना ही कामगिरी केली होती. वर्ल्ड टेनिस असोसिएशनची जी स्पर्धा आहे ती तिने जिंकली होती. सर्वात वयस्कर खेळाडू आहे ती. आणि व्हीनस विलियम्स जी आहे ती दुसरी सर्वात वयस्कर खेळाडू आहे ही स्पर्धा जिंकणारी. पुढे जाऊया. 11वा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ऑस्कर ऑफ मॅजिशियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ द मॅजिक 2025 मध्ये बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय कलाकार कोण बनला आहे किंवा बनली आहे असं इथं असायला पाहिजे होतं. आपण जर बघितलं तर ऑस्कर ऑफ मॅजिशियन म्हणून ओळखली जाणारा जो काही स्पर्धा आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ द मॅजिक, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ द मॅजिक, तर यामध्ये बेस्ट मॅजिक क्रिएटर हा पुरस्कार जो आहे तो सुहानी शहाने जिंकलेला आहे. सुहानी शहाचे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल तर ती पहिली भारतीय व्यक्ती बनलेली आहे. या आपण म्हणूया याला ऑस्कर म्हटला तर मॅजिक मधला वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ द मॅजिक, तर यामध्ये बेस्ट मॅजिक क्रिएटरचा अवॉर्ड जो आहे तो तिने जिंकलेला आहे. ही स्पर्धा इटलीमध्ये आयोजित करण्यात आली होती. सुहानी शहा मूळची राजस्थानची आहे. पुढे जाऊया. 12वा प्रश्न. जुलै 2025 मध्ये कोणत्या राज्याने 1 कोटी रुपयापर्यंतच्या मालमत्ता खरेदीसाठी विशेषतः महिलांच्या नावावर नोंदणीकृत मालमत्तांसाठी मुद्रांक शुल्कावर 1% सूट देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे? तर जे काही स्टॅम्प ड्युटी असतात मित्रांनो, तर तुम्ही जर घर वगैरे खरेदी करत असाल तर तुम्हाला सरकारला काही टॅक्स द्यावा लागतो, तर त्याला स्टॅम्प ड्युटी म्हटलं जातं. मग ती जी स्टॅम्प ड्युटी जी आहे, जर तुम्ही घर महिलांच्या नावावर खरेदी करत असाल तर त्यामध्ये स्टॅम्प ड्युटी मध्ये 1% तुम्हाला सूट मिळणार आहे. ही सूट माग 10,000 रुपयापर्यंत होती आणि आता तिला वाढून आपण जर बघितलं 10 लाखापर्यंत होती. किती लाखापर्यंत होती? तर 10 लाखापर्यंत होती. आता तिला वाढून जे आहे तर काय करण्यात आलेलं आहे, तर याला वाढून 1 कोटीपर्यंत, 1 कोटीपर्यंतची जर तुम्ही मालमत्ता खरेदी करत असाल तर त्याला हा नियम लागू असणार आहे. मग 1 कोटीपर्यंतची किंवा त्यापेक्षा जास्त पैशाची मालमत्ता खरेदी करत असाल तर जी काही स्टॅम्प ड्युटी लागेल तर त्यावर 1% तुम्हाला महिलांच्या नावावर मालमत्ता खरेदी करत असाल तर सूट मिळणार आहे. तर लक्षात द्यायचं आहे, हा निर्णय जो आहे तो उत्तर प्रदेश सरकारने घेतलेला आहे. कोणी घेतलेला आहे? तर उत्तर प्रदेश सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर आतापर्यंत ही सूट राज्यातील फक्त 10 लाख रुपयाच्या मालमत्तेवर लागू होती, पण आता 1 कोटी किंवा त्यावरील मालमत्तेवर सुद्धा ही सूट लागू असणार आहे. सूट जास्त नाही, फक्त 1% सूट आहे, म्हणून वाटत नाही की याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट वगैरे होईल. पहिले 10,000 रुपयापर्यंतची काय मिळायची तर जास्तीत जास्त सूट मिळायची. आता ही ते स्टॅम्प ड्युटी किती त्यानुसार ती सूट मिळणार आहे. तर महिलांचं आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं महिलांना हा त्या पाठीमागे उद्देश आहे. तर आजचे टेस्ट क्वेश्चन. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक 2025 मध्ये बेस्ट मॅजिक क्रिएटर कोण बनली आहे? भारतीय तटरक्षक दलाला मिळालेले पहिलं, आता आपण दुसरं प्रदूषण नियंत्रक जहाज बघितलं, पण पहिल्या प्रदूषक नियंत्रण जहाजाचं नाव काय होतं हे तुम्हाला सांगायचं आहे.
हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये आपलं स्थान काय आहे, तर हे तुम्हाला सांगायचं आहे. लेक्चर आवडलं असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला ॲप डाउनलोड करा. तिथे बॅच घ्यायची असेल तर CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड यूज करा, फीमध्ये डिस्काउंट मिळवा. टेलिग्राम चॅनल लेक्चरचे नोटिफिकेशनसाठी आणि इंस्टाचं पेज अभ्यास विषयक रील्ससाठी जॉईन करून ठेवा. थांबूया मित्रांनो, आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.